कौन कहते भगवान आते नहीं, मा द्रौपदी की तरह तुम बुलाते नाही. कोण म्हणतं देव येत नाही? द्रौपदीसाठी आला होता ना. देवानं स्पेशल अवतार घेतला होता लुगडं नावाचा. लक्षात येते माझं बोलणं? द्रौपदीनं आर्त त्यानं हाक मारली, कोटे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावियला, दिनानाथ ब्रीद सांभाळे आपुले, नको पाहू केले पाप पुण्य. आर्त त्यानं आवाज दिला तर जगाचा मालक स्वतः लुगडं बनला. म्हणून शेवटपर्यंत कौरवांना कळालं नाही सारी थी नारी थी, या नारी थी सारी थी. साडी मध्ये द्रौपदी होती का द्रौपदी मध्येच साडी होती हे शेवटपर्यंत कळलं नाही. लक्षात येते माझं बोलणं? देगा जगाचा मालक लुगडं झाला, लुगडं. हा, कौरवे पांचाळे सभे माझी गांधिली, वस्त्र हरणे वस्त्रे कैशी झाली माऊली. पंढरपूरची वारी चालू आहे. पंढरपूरच्या वारीमध्ये, माऊलींच्या वारीमध्ये अनेक वारकरी जात आहेत. 750वा माऊलींचा जन्मोत्सव सोहळा सुद्धा या वारीमध्ये आपल्याला अनुभवायला मिळतोय. अशा अनेक ठिकाणी ज्या वेळेला वारकऱ्याची गैरसोय होते ना, त्या वारकऱ्याची गैरसोय झाल्याच्या नंतर अनेक वारकरी चुकतात. त्यांना दिंडी सापडत नाही तर कोणीतरी एखादा व्यक्ती त्यांना त्यांच्या दिंडीत आणून सोडतो आणि तो व्यक्ती जवळ गेल्यावर बघितला तो गुप्त झालेला असतो. कोण असतो तो? जगाचा मालक असतो. म्हणून आमच्या दिंडीमध्ये सोहळ्यामध्ये सगळ्यांना माऊली माऊली म्हणण्याची का पद्धत आहे? माऊली म्हणण्याची का पद्धत आहे? त्याचं कारण कुणाच्या तरी रूपामध्ये जगाचा मालक असतो आणि जगाचा मालक जर आला आणि त्याचा जर अनादर झाला तर त्यापेक्षा लहानालाही माऊली, मोठ्यालाही माऊली, माऊली 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 चला, माऊली चला, माऊली चला एवढंच म्हणायचं. वृंदावनला जर गेलात तर भांडणं जरी लागले बायाचे तरी वृंदावनमध्ये एकच असतं, राधे राधे तू वैसी है, राधे राधे तू ऐसी है. राधे 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 राधा राधा म्हटलं जातं. आपल्या पालखी डोळ्यात माऊली माऊली म्हटलं जातं. हा सुंदर आहे सगळं. बघा ना, आपण या जगामध्ये कधीतरी येऊन बघा, आपण थोडंसं पैशाच्या बळावर, आपण श्रीमंतीच्या बळावर थोडीशी संस्कृती थोडी बाजूला ठेवली, याचं भान आपल्याला असलं पाहिजे. आम्हाला वाटत नाही का? आज या जी टॉकीच्या माध्यमातून सांगतो, आम्ही सगळे बसलोत, आम्हालाही वाटतं ना, आम्हालाही वाटतं चांगल्या चांगल्या पॅन्ट घालाव, चांगले चांगले शर्ट घालाव, गॉगल लावा, मस्त फिरावा, आम्हालाही वाटतं. पण आम्ही नाही. धर्माचं प्रचाराचं काम जर आम्ही हातात घेतलं असेल तर आम्ही जर नीट वागलो तरच समाज नीट वागणार आहे. कारण आदर्श ज्याला मोठं व्हायचंय त्याचा आदर्श चांगला असला पाहिजे. आज साठे महाराजाकडे बघून 500 तरुण पोरं जर वागत असतील तर साठे महाराजांचं वागणं व्यवस्थित पाहिजे. लक्षात येते माझं बोलणं? आणि लोक म्हणतात काय येते महाराज लोकाले, अरे माझं वय 30-31 वर्षाचं आहे, 94चा माझा जन्म आहे, आम्हाला किती येतं हे तुम्ही बघू नका. या 30 वर्षाच्या वयामध्ये आम्ही धोतर घालतोय, हात मोठा परमार्थ आहे. ह्याच्यापेक्षा काय पाहिजे? तुमच्या देखत तुमच्या बाया जीन्स पॅन्ट घालायला का करायला? तुम्ही काय करता सांगा ना? आम्ही परमार्थ करतोय, आम्ही धर्माचा प्रचार करतोय, याच्यापेक्षा मोठा परमार्थ दुसरा नाही. वेदांताच्या गोष्टी, वेदांत शास्त्र न्याय तर लोकाला सांगितलाच पाहिजे. पण वेदांत शास्त्र न्याय लोकाला रुचण्यासाठी अगोदर लोकांची परमार्थाकडे येण्याची वृत्ती समाज प्रबोधनाच्या माध्यमातून करणं ही सुद्धा कीर्तनकाराचीच गरज आहे, हे लक्षात ठेवा. नाही तर जी टॉकीजला काय गरज होती सांगा? अनेक चित्रपट दाखवले असते तर याच्यापेक्षा जास्त त्यांना TRP मिळाली असती. आज कीर्तनाच्या माध्यमातून कथा, कीर्तन, वारी आज का दाखवली जाते? त्याचं कारण आहे की धर्माचा प्रचार महत्वाचा आहे. आपला हिंदू धर्म आहे, आपण त्या धर्माचं काम केलं पाहिजे. आपण संप्रदायाचे लोक आहोत, वारकरी संप्रदायाचे. वारकरी संप्रदाय वाढला पाहिजे. ज्ञानोबराची इच्छा होती माझा संप्रदाय देशभरात, जगभरात गेला पाहिजे. म्हणून तर माऊलींनी त्या काळामध्ये मेळविली मांदी वैष्णवांची. वैष्णवांची मांदियाळी जमा केली होती. हरिनामाचा प्रचार प्रसार केला होता. मला असं वाटतंय की हरिनामाच्या, आणि जर तुम्ही वेदात शास्त्राचं जर बोलत असाल तर चहू वेदी जान शाही शास्त्र कारण 18 पुराण हरीशी गाती. हे सगळे हरीचंच भजन करतात. महाराज 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण हरीचं भजन करतात. बरोबर आहे, हरीचंच भजन करतात. आम्हालाही तो देव मिळाला पाहिजे. मला एक जण म्हणला, महाराज देव आहे का? म्हणलं आहे. कुठे आहे? दाखवा. दाखवायची गोष्ट देव.
देव दाखवायची गोष्ट आहे. देव ही गोष्ट दाखवायची नाही, देव ही गोष्ट स्वानुभवाची गोष्ट आहे. मी जो देव बघितला तो तुम्हाला दिसणार नाही, स्वतः अनुभव आला पाहिजे परमात्म्याचा. अनुभव येणं गरजेचं आहे. मला म्हणला देव आहे का? म्हणलं आहे. कुठे दाखवा? म्हणलं इकडे. म्हटलं काय? ही काय? म्हणलं हा लाईटचा बोर्ड आहे. म्हणलं ह्याच्यात लाईट आहे का? म्हणलं हो. म्हणलं कुठे दाखव? मला ती कशी दिसेल? म्हणलं मग देव कसा दिसेल? कसा दिसेल देव सांगा ना. काही प्रश्न विचारतात नसलेले. देव कसा दिसेल? म्हणलं तर लाईट आहे का? म्हणलं आहे. दिसे? म्हणला नाही. म्हणलं त्या बोर्डात बोर्ड घाल. अहो म्हणला करंट बसेल ना. म्हणलं त्याचंच नाव देव आहे, त्याचंच नाव देव आहे. नाही नाही म्हणलं आपल्याला हे पटलं नाही. म्हणलं पटलं नाही का? नाही पटलं. म्हणलं मग एक ग्लास दूध घेऊन ये. आला दूध. म्हणलं या दुधात तूप आहे का? म्हणलं आहे. म्हणलं दाखव. दुधात तूप नाही का? बोला की दुधात तूप नाही का? तूप कशाचं बनतंय? मुख्य दूधच आहे ना, दुधापासूनच बनतंय ना. म्हणलं दुधात तूप आहे तर दाखव. आणि ते मला तसं कसं दिसेल? म्हणलं मग त्याला काय करावं लागतं? म्हणलं त्याला काय करावं लागतं? ते दूध इरजायला टाकावं लागतं, त्याचं दही बनवावं लागतं. त्याचं दही बनल्याच्या नंतर मग घुसळण करावं लागतं. घुसळण झाल्याच्या नंतर लोणीवर येतं. लोणी झाल्यावर ते लोणी कडवावं लागतं. नंतर त्याच्यातून तूप येतं. माऊली म्हणतात आमचंही तसंच आहे. वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो तैसे ज्ञान वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. पुण्याची गणना कोण करी? पुण्याची गणना कोण करी? मंथोनी नवनीता. नवनीत म्हणजे दूध. नवनीत म्हणजे आका. नवनीत म्हणजे तूप असते, लोणी असते, लोणी. नवनीत म्हणजे लोणी. बरोबर आहे का नाही? नवनीत म्हणजे लोणी. मंथोनी नवनीता. दुधाचं दही, दह्याचं मंथन, मग मंथोनी. घुसळण करतं का? घुसळण. तुम्हाला आता ते दही घ्यायचं फ्री त्या काय मिक्सरमध्ये खूप झालं लगेच ताक. तसलं नव्हतं ताक. सकाळी सकाळी ऊन पडायच्या अगोदर मोठं गाडगं, मोठा डेरा घेऊन तुमची आजी वगैरे बसत असेल, मग त्यात दही टाकायचं. मग कधी ऊनवणी, कधी शिडवणी, कधी गरम पाणी, कधी गार पाणी टाकायचं आणि मग घुसळण करायचं. बरोबर आहे का नाही? आणि मग त्याच्यावर अर्ध्या 1 तासानं काय यायचं? लोणी. मग तो लोण्याचा गोळा काढायचा, त्याला असे मस्तपैकी त्याला गोल करायचं आणि गोल करून 2 दिवस ठेवायचा. तिसऱ्या दिवशी कढईत टाकायचा आणि मग त्याच्यात तुळशीचे पानं टाकायचे आणि मग ते तूप कडवायचं, लोणी कडवायचं, मग त्याचं होतं तूप. महाराज म्हणतात तसंच आहे. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, नाहीतर वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. देवही सहजासहजी मिळणार नाही. हरिपाठात माऊली म्हणतात देव सहजासहजी मिळत नसतो. त्यासाठी जसं दह्याचं मंथन करावं लागतं ना, तसं परमार्थामध्ये नामस्मरणाचं मंथन करावं लागतं. तुम्ही आज माळ घालताना उद्या देव दाखवा म्हणताना असं कसं जमन? असं कसं जमन? जा ना. आयुष्य गेलं, स्वप्नात येणार देव. किलोचे टाळं छटाकाव आणले वाजू तरी मेळ लागा ना. लागाय का मेळ? सांगा ना. तुम्ही म्हणता लगेच देव दाखवा. माऊली म्हणतात लगेच देव मिळत नसतो. वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. आणि जर तुम्हाला देवच बघायचा आहे तर देव तुमच्यातच आहे ना. सर्वा घटी राम देहा देही एक आणि सूर्यप्रकाशक सहस्त्ररश्मी. त्याला पुष्टी दिली गीतेमध्ये पुष्टी दिली की भगवान बोलून गेले ममय वंशो जीवलोके जीवभूत सनातनः. देव प्रत्येकाच्या हृदयात आहे. हरिपाठात तेच सर्वा घटी राम, गीतेमध्ये तेच ममवंशी जीवलोके, आणि ज्ञानेश्वरी तेच तैसा असता हृदयामी रामू सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशया कामू विषयावरी. देव दुसरीकडे नाही, देव आपल्या हृदयात आहे. माऊलीने हे आपल्याला शिकवलंय. देव हृदयात आहे. कुठे देव सांगा ना? देव आपल्या अंतकरणात आहे. आता तुम्ही स्वतः मधला देव ओळखायला शिकावो.
गोंधळ असा झालाय, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. तुम्हाला देवा शोधण्यासाठी कुठं जायची गरज नाही. नका शोधू देव दुसरीकडं. देव शोधायचा असेल तर आपल्या हृदयात शोधा. काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, तेथे नांदे देव पांडुरंग. इथं देव आहे हो, मध्ये देव आहे. माऊलीने हरिपाठात हे शिकवलंय. अगोदर मंदिरातला देव शोधण्यापेक्षा अगोदर तुमच्यातला देव शोधा. देव दगडात नाही, देव माणसात आहे. कळतंय माझं बोलणं? विवेकानंदाच्या बाबतीत वाक्य आहे की केस वाढून देवानंद होण्यापेक्षा ज्ञान वाढून विवेकानंद व्हा. तुमचं ज्ञान बोलतंय, तुमचा अभ्यास बोलतोय. जगात तुम्हाला कुठं फिरायची गरज नाही. माऊली बोलून गेले की तुमच्यातच देव आहे. तू तुमच्यातला देव शोधा. आमच्यातला देव आम्हाला कसा दिसत नाही, शोधल्यावर दिसत असतो ना. अगोदर आपण शोधायलाच गेलो नाही. बरोबर आहे का नाही? अगोदर आपण लावायला तर पाहिजे ना. अहो मी तुम्हाला लय फोन केले, फोनच लागला नाही. लावला तर लागल ना, लावलाच नाही ना. तो नुसतं म्हणायलाच फोन लावला, लावलाच नाही ना. लागल्यावर लागतो फोन. लक्षात येते? मला असं वाटतं परमात्म्यापर्यंत जर तुम्हाला पोचायचं असेल तर एखाद्या वेळेला कीर्तनानं उद्धार होईल का नाही मला माहीत नाही. नाहीतरी कीर्तन आणि कथा शब्दाचा अर्थच भजन आहे. कीर्तन म्हणजे काय? कीर्तनाचे नि नटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवकळा नेली, तीर्थे ठायावरून उठविली, यमलोकीची खुंटली राहटी आगवे. माऊली बोलून गेले कीर्तन म्हणजे नामस्मरण हेच कीर्तन आहे. कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन सांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. ब्रह्मीभूत काया होतसे कीर्तनी. एवढं भजन करावं की काया ही परमात्ममय मंगलमय झाली पाहिजे. एवढं कीर्तन असलं पाहिजे, म्हणजे भजन असलं पाहिजे. फेटा बांधून कंबर बांधून केलं जातंय त्याला एक कीर्तनच म्हणतात. पण फेटा बांधून कंबर बांधून जे सांगितलं जातंय ना ते खरं कीर्तन आहे. भजनाचं महत्व सांगितलं जाते. आणि तुकोबाला बोलून गेले, तुका म्हणे येते भजन प्रमाण. काय थोरपण जाळावे ते. तुम्ही मोठे असाल हो, पण तुम्ही देवापेक्षा मोठे नाहीत. कुणापेक्षा मोठे नाहीत? देवापेक्षा मोठे नाहीत. देवाचे आणि लक्ष्मीचे भांडणं लागले दोघाचे. लक्ष्मी म्हणली मी मोठी आहे, जगात मला किंमत आहे. देवाने सांगितलं नाही मला किंमत आहे. भांडणं दोघाचे. नवरा बायकोचे भांडणं तेव्हापासून आहे. त्यामुळे नाराज व्हायची गरज नाही. भांडणं असते, चालूच असते. कुणाच्या जीवनात असते? कुणाच्या जीवनात भांडणं नाहीत सांगा ना? कुणाच्या जीवनात नाही? नवरा बायकोची भांडणं कुठेही होतच असते, चलतच असते. भांडं लागतच असते. बरं त्याशिवाय मजा बी नसती. 8 दिवसाला एकदा भांडण व्हायला पाहिजे. 8 दिवसाला एकदा चांगलं राहतंय. बरोबर आहे का नाही? हा, मी आपलं रविवारी घरी असतो. मी दर शनिवारीच भांडणं करून ठेवतोय. रविवारी कुठं जायची गरज नाही. सोमवारी मिटवायचं निघायचं. कळायला लागलंय का नाही गोष्ट? हा, रविवारी कुठे फिरायला जायची गरज पडत नाही ना. ती फुगून आपण फुगून सोमवारी सकाळी पाय धरायचे. चुकलं जाऊ तिकडं. असतंय काय विषय सांगा ना? नवरा बायकोच्या भांडणामध्ये समजूतदारपणा असला पाहिजे. एखाद्या वेळेला नवरा गरम असला तर थोडं बायको नरम व्हायचं. बायको गरम झाली तर नवऱ्यानं नरम व्हायचं. पण दोघं बी अशी गरमच म्हणलं फेस टू फेस झालं की भडका होतंय. कळते का बोलणं? लक्षात येते? याचा अर्थ एकच आहे दादा, की देव सगळ्यांच्या हृदयात आहे, पण आपल्या अंतकरणातला देव शोधायला शिका. लक्ष्मीनं सांगितलं मला किंमत आहे, देवानं सांगितलं मला किंमत आहे. पैशावाले नीट आहे का? ते दोघांनी ठरवलं की आपण बघूया. म्हणून खालून प्रेत यात्रा चालली होती मड. लक्ष्मीनं त्या मड्यावर पैशाचा पाऊस टाकला. पैशाचाच पाऊस पडायला सुरू झाला. खरं सांगा, पैशाचा पाऊस पडायल्यावर लोक मातीला जाते का पैसे गोळा करते? बोला की आता. पैसेच गोळा करणार ना. सगळे लोक पैसे गोळा करायला लागले. खांदेकरी होते, खांदेकरी. त्याने असं अडकिलं लिंबाला. म्हणले आधी पैसे गोळा करू. ती शिकाळ्यावाला होता पुढं चालणारा पोरगा, त्याने ते शिकाळं फेकून दिलं. म्हणलं हे पुन्हा बघू, आधी पैसे गोळा करू.
जाऊ द्या त्यांची गोष्ट. आता इथं जर आत्ता तुम्ही टी व्हीवर कथा बघत असतात आणि कथा बघायल्याच्या नंतर किंवा कथा चालू असताना जर पैशाचा पाऊस आता ताई पडायला लागला, खरंच तुम्ही कथा ऐकताल का? लबाड बोलायचं नाही. खरंच ऐकताल कथा? तुमची सोडून द्या, मी करीन का नाही ह्याचीच गॅरंटी नाही. तुमचं काय सांगायला लागला? मीच करणार नाही तर काय? मी म्हणे हे बघू पुन्हा आधी 10-5 पोते गाडीत टाकतो डिकीत. होय त्यांची घरं तरी होते. लक्षात आलं का नाही? काय करायचं सांगा ना. सगळे लोक पैशाच्या मागं लागले आणि लक्ष्मी हसलीन देवाला म्हणली बघा चला कुणाला किंमत आहे, मला किंमत आहे. देव म्हणले लक्ष्मी सगळे लोक पैसे गोळा करायला लागलेत, पण जे बांधून ठेवले ते उठा ना. लक्ष्मी म्हणली देवा ते कसं उठन, त्याच्यात राम नाही. झाला दृष्टांत संपला. कळला तर बघा, त्याच्यात काय नाही, राम नाही. मग देव हसून म्हणले लक्ष्मी तुला नक्की किंमत आहे, पण मी असलो तर तुला किंमत आहे. मी नसल्यावर तुला कोणी विचारणार नाही. पैसा जरूर कमवा, पण परमात्मा जवळ असला पाहिजे आणि तो स्वतःच्या अंतकरणातला देव तुम्हाला शोधता आला पाहिजे. म्हणून एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमा न घाली. म्हण आत्म्यातच देव आहे. एक हरी आत्मा, जीव आणि शिव एकच आहेत. बाकीकडं मन घालून तुम्ही वेळ वायाला घालू नका. वाया तू दुर्गमा न घाली मन. अजिबात इकडं तिकडं तुम्हाला कुठं जायची गरज नाही. माऊली म्हणतात मला वैकुंठ परमानंद स्वरूप असा जो श्रीहरी आहे, त्याच्या नामपाठाची गोडी लागल्यामुळे तो हरीच सर्वत्र घनदाट भरलेला आहे असं मला दिसतं. दुसऱ्या चरणाच्या शेवटच्या चरणात ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. 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 भरला घनदाट हरी दिसे. भरला घनदाट हरी दिसे. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ. भरला घनदाट हरी दिसे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. सांगा ना काय. आणि काय वेदाला विचारायला पुसू नका बाई, वेदाशी काही कळलेची नाही. झाल्या सहस्त्र सहस्त्र जीवा, देव का हो विठेवरी उभा. वेदही गेला पण वेद शिनला आणि पुढे मौनावला. वेद सुद्धा बघायला गेला होता, पण वेद सुद्धा त्या ठिकाणी मौन धारण केलं की आपल्या बच्ची बात नाही, आपल्याला हे कळू शकत नाही. कारण त्रिगुणात्मक जगत माया कार्य असल्यामुळे मिथ्या आहे व अधिष्ठान रूप निर्गुण ब्रह्म सत्य आहे. हा साराचा निर्णयात्मक विचार होण्यास हरिनामाचं चिंतन हाच सोपा आणि सुलभ उपाय आहे. म्हणून त्रिगुण आसार निर्गुण हे सार. त्रिगुण आसार, त्रिगुण आसार आहे. त्रिगुण आसार म्हणजे नेमकं काय आसार आहे, तर हे जग 3 गुणाचं बनलेलं आहे. तिसरा अभंग आहे, हे जग 3 गुणाचं बनलेलं आहे. सत्वगुण, रजगुण आणि तमोगुण या 3 गुणाचं जग आहे. या जगात काही लोक सत्वगुणी आहेत, काही लोक रजोगुणी आहेत, काही लोक तमोगुणी आहेत. प्रकाराचे 3 आणि तुका म्हणे केले जन. आणि या जगात सगळ्याचं मिळून जग आहे. काही लोक सत्वगुणी आहेत, काही रजोगुणी आहेत, तर काही तमोगुणी आहेत. भिन्न भिन्न आहेत ना, विचार भिन्न आहेत ना. बघा ना तुम्ही, माऊलीन दृष्टांतीला सत्वगुण कोणाला म्हणायचं, अपेक्षा रहित ज्याचं जीवन आहे तो सत्वगुणी आहे. म्हणजे काही मिळवायचं नाही, अपेक्षा रहित, तो सत्वगुणी आहे. दृष्टांतीला जुन्या काळातला ज्ञानेश्वरीत सांडोनी दुधाची टकळी, गोवारी गाव धेनू वेटाळी. जुन्या काळामध्ये खेड्यापाड्यातलं जीवन आठवा. सगळ्या गावाच्या गायी सांभाळायला एकच माणूस असायचा, त्याला गोवारी म्हणायचे, गुराखी म्हणायचे. बरोबर आहे.
पण तो गायी सांभाळायचा, पण दुधाची टकळी सांडून दुधाची अपेक्षा न धरता. तर सत्वगुणी माणूस परमार्थ करतो, पण कुठलीच अपेक्षा न धरता करतो. मला वाटत नाही की देवाच्या दारात अपेक्षा न धरता माणसं जात असतील म्हणून. साखर चिमूटभर असते आणि मागणी टोपलंभर असते. दुर्दैव आहे की बाजारात जर माणसं गेले फोटो घ्यायला देवाचा, केवढ्याला फोटो? 100 रुपये. अहो 100 रुपये किंमत कुठं असते का? 50ला देऊन टाका. कळतंय? 100 रुपयाचा फोटो 50 रुपयाला मागतात आणि तोच घरी फोटो देवाऱ्यात नेऊन त्याच्या पुढे लाखोची मागणी मागतात. ही लोक सत्वगुणी नाहीत, ही रजोगुणी आहेत. अपेक्षा धरून परमार्थ आहे, आणि जे परमार्थच करत नाहीत तिथं मोगुणी. अशा हे बघा, विचाराची भिन्नता जिथं होते ना तिथं फुटीरता निर्माण होते. दिंड्या फुटल्या, भजनं फुटले, सप्ते फुटले, जेवढं काही फुटलंय. कोणी फोडलंय? पाकिस्तान मधले लोक आलते का? आपणच फोडलेतलं. विचाराची भिन्नता आहे ना. एखाद्या वेळेला आम्ही दोघं सोबत राहत असू, आता हे 4 जण मी आम्ही सोबत राहू, पण याच्यात विचाराची भिन्नता आहे ना. कुणाचे विचार रजोगुणी आहेत, कुणाचे तमोगुणी आहेत, कुणाचे सत्वगुणी आहेत. तुम्ही माझ्या पुढे बसलात, एखाद्या वेळेला माझे विचार सत्वगुणी असतील, तुमचे विचार तमोगुणी असतील, काही जणांचे रजोगुणी असतील. मी सांगितलं मांसाहार करू नये, मांसाहार करणं पाप आहे, लगेच गळ्यात माळ घातली. सत्वगुण प्रधान आहे, सांगतच असते, चलतच असते. रजोगुण आहे. आणि हे काय खरं असतंय का? तमोगुण आहे. नाही लक्षात येते मी काय म्हणतोय. ती 3 प्रकारचं जग आहे म्हणून त्याला आसार मानले. त्रिगुण आसार. हे जग आसार आहे. या जगामध्ये सत्य जर काय असेल तर अधिष्ठान रूप निर्गुण ब्रह्म हे सत्य आहे, म्हणून निर्गुण हे सार. जग आसार आहे, निर्गुण तत्व ज्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची एक रघुराया. जो निर्गुण निराकार आहे, ज्याला आकार नाही, उकार नाही, आकार उकार असलं काही ज्याच्या जीवनामध्ये नाही, ज्याला नाव नाही, ज्याला रूप नाही, ज्याला गंध नाही, काहीच नाही. गंध म्हणजे सुगंध, तो म्हणजे निर्गुण निराकार परमात्म तत्व आहे. मग कधी कधी त्याच निर्गुण निराकार परमात्म्याला सगुण साकार व्हावं लागते. सगुण साकार व्हावं लागते. रामावतारामध्ये रावणाला त्या ठिकाणी मारण्यासाठी निर्गुण निराकार रामाला सगुण साकार व्हावं लागलं. कंसाचा अधिक राक्षसांचा वध करण्यासाठी निर्गुण निराकार परमात्म्याला कृष्ण रूपाने अवताराला यावं लागलं देवाला अवताराला. कळतंय का मी काय म्हणतो ते? कळतंय का उगं शांतच बसलात? कळतंय ना? लक्ष थोडंसं डोक्यात बसलं म्हणजे बरं आहे. हे जग निर्गुण निराकार नाही, हे त्रिगुण आसार आहे. आसारामध्ये काहीच नाही महाराज. संसार फलकट आहे, कारण हे जग आहे, या जगानं संसार निर्माण केलाय आणि तो फलकट आहे. कारण आजपर्यंत त्या निर्गुण असणाऱ्या, त्रिगुण असणाऱ्या, आसार असणाऱ्या प्रपंचानं आजपर्यंत आपल्याला समाधान दिलेली गोष्ट बघायला मिळत नाही. कुणी सांगायचं प्रपंचामध्ये आम्हाला समाधान आहे, समाधानाची अपेक्षा आहे, पण समाधान मिळत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. कुठं मिळणार आहे सांगा ना? मिळत नाही. तरी पण आपण त्याच्यामध्ये राहतो. महाराज म्हणतात फलकट आहे. फलकट म्हणजे निरर्थक आहे. जसं फलकटचा अर्थ करत असताना फलशोप यस्य कटकाट यती यस्य सह फलकट, व्याकरणकारांनी फलकट शब्दाचा अर्थ केला. संसार शब्दाचा अर्थही तसाच केला. संमित प्रकारेण संसरती सृसार येती इति नाम संसार. जो कायम स्वरूपी सरकत राहतो किंवा सरकीत राहतो त्याचं नाव संसार आहे. पुढं रिवर्स नावाचा गिअर कंपनीतूनच संसाराला आलेला नाही. बघा तुम्ही, रिवर्स टाकतच नाही. आपलं प्रेम मुलावर आहे, मुलांचं प्रेम त्यांच्या मुलावर आहे, आपल्यावर नाही. त्यांचं प्रेम त्यांच्या मुलावर आहे, रिवर्स नाहीच. आपण फक्त मरायचं करू. 9 मजली बिल्डिंग बांधली आमच्यात एक जण, 9 मजली, तरी वरी गज काढले होते. म्हणलं गज चाल म्हणजे नातवाली कळा आपल्या अवलाद किती चालीची होती ती मागची. कशासाठी सांगा ना? पोटापुरतं मिळतंय का नाही? पोटापुरतंच असलं पाहिजे हो. आमच्या शास्त्रीजींचं एक वाक्य आहे, वयाच्या 25 वर्षापर्यंत माणसाला काही कळत नाही आणि 50च्या नंतर कळून त्याचा उपयोग नाही. मधले 25 महत्वाचे.
शरीर संपत्ती कमवायची 25मध्ये, धन संपत्ती कमवायची 25मध्ये, विद्या अभ्यास करायचा आहे त्याच 25मध्ये. तुम्हाला जे करता येतं ते मधल्या काळामध्ये करा. मला एक गोष्टीचा अंदाज लागला नाही अजून. लहानपणात आई म्हणते आमच्या बाळूला काही कळत नाही, तरुणपणात बायको म्हणते आमच्या त्यांना काही कळत नाही, आणि म्हातारपणात लेकरं म्हणते आमच्या म्हातारा काही कळत नाही. माणसाला नेमकं कधी कळतं हे मला कळत नाही. कधी कळतं दाजी सांगा, रघुनंदन महाराज सांगा, माणसाला कळतं कधी? कळतच नाही ना माणसाला. हे म्हणा त्याला कळत नाही, त्याने म्हणा त्याला कळत नाही. कळत नाही याचा अर्थ त्रिगुण आसार. हे सगळं आसार आहे, आसार आहे, काही नाही, सगळं आसार आहे. आणि आसार का म्हटलंय माऊलीनी? त्याचं कारण आहे की वेळ आल्याच्या नंतर प्रपंचातला एकही माणूस आपल्यासोबत उभा राहत नाही. एकही. कुणी म्हणावं मरण आल्याच्या नंतर, मरण तुमच्या, आता आपल्या पतीला मरण आलंय, माझा तरी जगून काय उपयोग आहे, मी उडी टाकते. आहे का कोणी? सांगा बरं. कुणीच नाही, कुणीच नाही. जीवावर ज्या वेळेला येतं ना त्यावेळेला जगाचं नाही, नात्याचं नाही, कुणाचंच काही घेणं देणं नसतं माणसाला. कुणाचंच काही घेणं देणं नसतं, किती जवळचं असू द्या, काही असू द्या. म्हणून या जगाला, या संसाराला आसार म्हटलंय, आसार. पण निर्गुण हे सार. निर्गुणच सार का? देवच सार का? त्याचं कारण आहे अंतकाळाला देवच तुमच्या सोबत असणार आहे, दुसरं कोणी नसणार आहे. अंतकाळाला परमात्माच आहे तुमच्या सोबत. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. देवाशिवाय कोण सोडवणार आहे? देवाच्या नावाशिवाय तुम्हाला कोण सोडवणार आहे? कोण सोडवणार आहे सांगा बरं? देवच सोडवणार आहे. म्हणून महाराजाला म्हणावं लागलं की अंतकाळीचा स्वयरा आणि तुका म्हणे विठू धरा. तुम्ही त्याचंच भजन करा. दुसरा तुम्हाला सोडवणार नाही. जगातले लोक तुम्हाला सोडवणार नाही, भावकीतले लोक तुम्हाला सोडवणार नाही, घरातले लोक तुम्हाला सोडवणार नाही. मतलब के हे सब संग साथी, जब वक्त पडा तब कोई नाही. वेळ प्रसंग आल्याच्या नंतर कोई नाही. मरण आल्याच्या नंतर कोणीच नसणार आहे. एकट्यालाच मरावं लागणार आहे. ही गोष्ट मात्र लिहून ठेवावं लागेल. त्याच्यामुळे एक गड्या ऐका, हरिपाठाच्या माध्यमातून मी आपल्याला सांगून जाईन, मस्त जगा, आनंद घ्या जीवनाचा, आनंदी राहा, आनंदी आनंदी राहा. फक्त आपल्या मनाला वाटलं नाही पाहिजे आपण चुकीचं करतोय. मस्त राहा. लोक तर हे बघा, ज्ञानोबारायांनी जर लोकांकडे लक्ष दिलं असतं तर हरिपाठ गुरुजी तयार झाला नसता. ज्ञानोबारायांनी लक्ष दिलं असतं तर ज्ञानेश्वरी झाली नसती. त्या काळातही माऊलीला नाव ठेवणारे लोक होते ना, नव्हते का सांगा? माऊलीला त्रास देणारे लोक होतेच ना. तुकाराम महाराजांना सुद्धा त्या काळात त्रास देणारे लोक होतेच ना. त्याच गावच्या लोकांनी, त्याच लोकांनी तुकोबऱ्याला त्रास दिलाच ना. त्याच वेळेच्या काही लोकांनी तुकोबऱ्याच्या गाथा पाण्यात बुडवलाच ना. बुडवलं का नाही सांगा? बुडवला. पण तुकोबऱ्या लोकाला कधी काही म्हणले नाहीत. उलट देवाला म्हणत होते, काय चुकलंय देवा माझं, सांग काय तुझं माझं वैरत्व रे, एवढा त्रास आम्हाला का देतोस रे देवा? तुझा माझा देवा कारे वैरकार, तुझा माझा देवा कारे वैरकार, तुझा माझा देवा कारे वैरकार, तुझा माझा देवा काय वैरकार. दुःखाचे डोंगर दाखविसी बळे बांधुनिया, देशी काळ हाती बळे बांधुनिया, देशी काळ हाती बळे बांधुनिया, देशी काळ हाती बळे बांधुनिया, देशी काळ मरे बांधुनिया, देशी काळाती हो मरे बांधुनिया, देशी काळ. काय चुकलंय देवा सांग ना. का आमच्या जीवनात एवढा त्रास देतो सांग? काय चुकलंय सांग? तुझा माझा देवा कारे वैराकार. काय
वैरत्व आहे तुझं आणि माझं, दुःखाचे डोंगर दाखविशी, बळे बांधून या देशी काळा हाती, ऐसे काय चित्ते आले तुझ्या? असं काय तुझ्या मनात आलंय सांग ना. बरे देवा आम्ही तुझी केली होती आशा, बर्वे केशवराजाकडे आले. बरं झालं तुझ्या अपेक्षेवर आम्ही जगत होतो, आज कळालं आमचे लेखी देव मेला, असो त्याला असेल. आज कळालंय आमच्या बाबतीत देव मेलाय. ज्याला देव असेल त्याला असेल, पण आमच्या बाबतीत तरी देव कायमस्वरूपी मेलाय. हे तुकोबराचे शब्द आहे. तुकोबरायांनी समाजाला दोष दिला नाही, तुकोबरायांनी स्वतःच्या प्रारब्धाला दोष दिलाय. तुकोबराय म्हणतात माझं प्रारब्ध वाईट आहे, न लगे रुसावे आणि का बहुता, आपुल्या संचिता वाचून या. थोडस जर आपल्या जीवनात काही कमी जास्त झालं ना भाऊ, त्यानं वाटोळं केलं आणि ह्यानं वाटोळं केलं, मनात बसायचंच नाही. आपलं नशीब आपलं वाटोळं करतंय. या जगात आपलं वाटोळं करणारा माणूस जन्मालाच आलेला नाही. आपलं कोणी वाटोळं करणार नाही. आपलं वाटोळं जे होत असतं ती जग करत नसतं, आपलं नशीब आपलं प्रारब्ध आपलं वाटोळं करत असतं. ऐकताय तुम्ही? लक्ष देऊन. याचा अर्थ एकच आहे की या जगामध्ये हे त्रिगुण असार, निर्गुण हे सार. मग सारा सार विचार हरिपाठ. सारा सार जर काय असेल तर हरिपाठ आहे, म्हणजे देवाचं नाव आहे. महाराज म्हणतात सार 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 विठोबा, नाम तुझे सार, म्हणून शुळ पाणी जपतसे वारंवार. महाराज म्हणतात की सारा सार विचार हरिपाठ, सगुण निर्गुण गुणाचे अवगुण. लक्षात येते माझं बोलणं? सगुण असेल निर्गुण असेल, स्वगुण निर्गुण गुणाची अवगुण, हरिविन मन व्यर्थ जाय. अव्यक्त निराकार नाही जे आकार, जे तो निचराचर हरिशी भजे. ज्ञानोबराय म्हणतात मी तुम्हालाच हरिपाठाचं चिंतन करा असं म्हणे सांगत नाही. ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. माझ्याही ध्यानामध्ये मनामध्ये हरीचाच पाठ आहे, आणि हे घेण्यासाठी अनंत जन्मोनी पुण्य होय. ज्ञानोबराय म्हणतात अनंत जन्माच्या पुण्यामुळे माझ्या ध्यानी मनी सर्वत्र रामकृष्णच भरलेला आहे. म्हणून सारा सार विचार तुम्ही परमात्म्याचं चिंतन करा, नामस्मरण करा, तोच देव तुम्हाला त्याच्यातून सोडल्याशिवाय राहणार नाही, असं माऊली हरिपाठामध्ये बोलून गेले. याचा अर्थ काय? याचा अर्थ मी लोकांना सांगतोय असं नाही. माझ्या जन्मात कुठली तरी पुण्याई आहे, तुमच्याही जीवनात कुठलं तरी पुण्य आहे की त्या पुण्याईच्या जोरावर तुम्ही आज हरिपाठाचं चिंतन करताय, हरिपाठ ऐकताय. माळ सगळ्याच्याच गळ्यात नसते. तुमच्या गळ्यात कदाचित माळ नसेल, पण ना माळ नसली तरी तुम्ही पुण्यवान आहे की तुम्हाला 4 शब्द माऊलींच्या हरिपाठातले कानावर पडले. कारण हे सोपं नाही. अनंत जन्माचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरिपैठा होय. अनंत जन्माची पुण्याई असावी लागते, तेव्हा कुठंतरी 2 नावं कानावर पडतात. नाहीतर तिळ तिळ पुण्य साचा पडे, तरी हे बहुता जन्मी जोडे. नाम तुझे वाचेश्या तुडे, समागम घडे संताचा. देवाचं नाव तोंडायला यायला आणि चांगल्या साधू संतांची भेट व्हायला कुठल्या तरी जन्मातली पुण्याई असावी लागते. कुठले तरी माझ्या जन्मात कुठली तरी पुण्य असेल की मला हे या ठिकाणी माऊलीवर बोलायला मिळतंय, लोकांना 4 शब्द सांगायला मिळतात. आणि तुमची कुठल्या तरी जन्मातली पुण्याई की तुम्हाला हे माऊलींचं 4 शब्द कानावर पडतात. पुण्याईशिवाय हे होत नाही. बरेच लोक घरी येऊन निघत येत, चला ऐकाय जायचंय ऐकाय जायचं ऐकाय जायचंय, बरोबर आहे का नाही? ऐकाय जायचंय आणि निघायच्या टायमाला काहीतरी काम निघतं, अडचण येते. ते त्यांचं काम नसतं, त्यांचं पाप आडवं येतंय. बरेच लोक कालपासून वाट बघून आहेत. आज महाराजांनी टीव्हीवर कथा चांगली सांगितली, उद्या बी आपल्याला कथा बघायची, उद्या बी 7:30ला उठायचंय, 7:30ला उठायचंय. 7:30ला झोपेतून उठली की लाईट जाती, 9:45ला येते. म्हणजे लाईटचा प्रॉब्लेम, लाईटचा नाही, तुझं पाप आडवं आले, पाप, बाकी काय नाही. तुझ्या कानावर 4 शब्द पडत नाहीत ना, तुझं पाप आडवं आहे. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. ज्ञानोबरायच्या ध्यानात मनात रामकृष्ण आहे. अनंत जन्मोनी पुण्य होय. पुण्य म्हणजे सोपं नाही महाराज. तिळ तिळ पुण्य साचा पडे. थोडं थोडं पुण्य गोळा करावं लागतंय. आणि देवाच्या नावासाठी जास्त पुण्य लागतंय, थोडं जमत नाही. एक ज्ञानेश्वरीचं पारायण नावाचं झालं, मला ज्ञानेश्वरी कळायला लागली. हरिपाठ मी एकदा वाचलाय, माझ्या आता हरिपाठ मला कळायला लागलाय. हरिपाठ कळणं वेगळं आहे दादा, हरिपाठ पाठ करणं वेगळं आहे आणि हरिपाठ कळणं वेगळं आहे. अभंग तर कुणालाही पाठ होतील, पण पाठ करण्याला अर्थ नाही.
तो हरिपाठ कळण्याला अर्थ आहे. आपल्याला कळतंय का बघा, त्यातला एक एक अर्थ आपल्या कानावर पडला पाहिजे. 27 पैकी एका अभंगाचा जरी अर्थ आपल्याला कळाला तरी आपल्या जीवनाची सार्थकता आहे. एकच अभंग कळू द्या, एकच अभंग. नाही, मी म्हणतो द्रोपद जरी कळालं तरी संपलं. जाऊ द्या 27 अभंग कळतील नाही तर नाही कळतील, पण कमीत कमी हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी एवढं कळावं. बऱ्याच लोकांना आपण कोण आहोत हेच कळतच नाही. बरं कोण आहोत हे कळालं नाही, कळू द्या, पण कुठं जायचं एवढं तरी कळावं. बरं कुठं जायचं नाही कळू द्या, कुठून आलोत एवढं तरी कळावं. बरं कुठून आलोत हे नाही कळू द्या, काय करायचंय एवढं तरी कळावं. बरं ते बी नाही कळलं, आपण कुठं आहोत एवढं तरी कळावंच. बघा बऱ्याच लोकांना आपण कोण आहोत हे कळत नाही, कुठं जायचं हे माहीत नाही, इथं कशासाठी आलो हे माहीत नाही, काय काम इथं येण्याचं आपलं, कशासाठी आलो तर आपण इथं माहीतच नाही ना. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खो दिया. खायचं पियचं आईस आराम करायची, आमचं जीवनच याच्यासाठी. अरे देवे दिला देह भजना गुमटा, तो या झाला फाटाबादी केला. देवानं देह भजन करण्यासाठी दिलाय. हो भजन करण्यासाठी दिला देह, पण आपण भोजनावरही घालविला, भोजनावरही घालवला. जेवणापायी आपला देह गेलाय. दिवसभर डोक्यात एकच असतं, आता संध्याकाळी काय करायचं आणि दुपारी काय करायचं, जेवायचं काय आणि करायचं काय. मला वाटतं जेवणाचा विचार करण्यापेक्षा ते प्रारब्धानं मिळणार आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्ध आधीन. मला वाटतंय काय जेवायचंय याचा विचार करण्यापेक्षा जन्माला नेमकं कशासाठी आलोत ह्याचा विचार करण्याची गरज आहे, आणि ते आपल्याला हरिपाठानं शिकवलं. जाऊ द्या जास्त बोध नाही घेतला तरी हरकत नाही, पण हरिपाठ कळावा एवढी आमच्या 4थ्या दिवसाची इच्छा एवढीच आहे. उद्या तर आपण पुन्हा दुसरा भाग ऐकणार आहोत, पण तोपर्यंत सर्वांनी मोठ्या प्रेमानं टाळी वाजून माऊलीचं भजन करायचंय. ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. ज्ञानेश्वरा जय 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 ज्ञानेश्वरा, ओम नमो श्री ज्ञानेश्वरा. नमो श्री ज्ञानेश्वरा. वा माऊली, आपल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून किती सुंदर कथांचा अनुभव आपल्याला मिळतोय आणि वारीत जायचा अनुभव पण मिळतोय माऊली. पण त्या लोकांचं काय हो, ज्यांना वारीत जाताच येत नाही, त्यांना हा अनुभव मिळतच नाहीये. ते नुसते टी व्हीवरच बघताय कार्यक्रम. पण माऊली, गावोगावी फिरत असताना मला लहान थोरांनी, म्हाताऱ्या कोताऱ्यांनी पांडुरंगासाठी काही पत्र दिले हो. ते म्हणले, तू जेव्हा वारीमध्ये जाशील ना तर आमचे हे पत्र घेऊन जा आणि पांडुरंगाला दे. माऊली, तीच पत्र मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. माऊली, विठुरायाच्या भक्तीची ओढ असते आपल्याला, म्हणून आपण वारीत जातो की नाही. पण एक विठुरायाचं भक्त, त्याला वारीत येता नाही आलं, मग त्याने विठुरायाला पुरणपोळी पाठवली, कारण विठुरायाला आवडती. आणि त्याबरोबर विठुरायाला पत्र पण लिहिलंय. ते पत्र मी तुम्हाला ऐकवतो. हे बघा, पुरणपोळी पाठवली. तेव्हा म्हणला, वासुदेवा, तू वारीत चालला ना तर हा नैवेद्य घेऊन जाय आणि विठुरायाला खाऊ घाल. किती भक्ती असते बघा एकेकाची. त्याला यायला जमलं नाही बिचाराला. पुरणपोळी आता आपण त्यांचं पत्र वाचू. प्रिय विठुराया, सप्रेम नमस्कार. तू माझा मायबाप, माझा सखा, माझा विसावा. दरवर्षी
मी तुझ्या भेटीची आतुरतेने वाट पाहतो. पंढरपूरच्या वारीत येऊन तुझ्या चरणावर डोकं ठेवून मन शांत करायचं, हीच माझ्या आयुष्याची खरी ओढ आहे. पण यावर्षी काही कारणास्तव मला वारीला येता नाही आलं आणि म्हणूनच माझं मन खूप कासावीस झालं. विठुराया, तुझ्या दर्शनाविना मी कसं राहायचं आता घरी? ही वारी म्हणजे आम्हा भक्तांचा प्राण आहे. तुझ्या भेटीसाठी पाऊल आपोआप पंढरीची वाट धरतात. यावर्षी येता येत नसल्याची खंत मनात असली तरी माझं मन मात्र तुझ्या चरणी लीन झालेलं आहे. यायचं होतं, तुझ्या आवडीची पुरणपोळी तुला भरवायची होती, पण पावसात घरची थोडी भिंत खचली आहे, तिची डागडुजी करतोय. लवकरच ती तयार होईल, पण बायकोनं हातानं बनवलेला हा प्रसाद पोचण्याआधीच तुला धाडतोय, तू गोड मानून घे. देवा, माझ्या भक्तीचं प्रतीक म्हणून हा स्वीकार कर. यात माझ्या डोळ्यातील अश्रू आहेत, माझ्या मनातील भक्ती आहे. तू ही भेट स्वीकारली ना की मला वारीला आल्यासारखं समाधान मिळेल. विठुराया, माझ्या कुटुंबावर, माझ्या गावकऱ्यांवर आणि सर्व भक्तांवर तुझी कृपादृष्टी नेहमी अशीच राहून दे. सर्वांना सुखी ठेव, आनंदात ठेव. पुढच्या वर्षी नक्की येईन बरं तुझ्या भेटीला. तोपर्यंत हा प्रसाद गोड मानून घे. तुझा लाडका भक्त. वा वा माऊली, काय सुंदर आणि भावनिक असं पत्र होतं. वासुदेवाला सुद्धा भावनिक केलं या पत्राने. या सुंदर भावनेसह वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पण आपण थांबणार नाही आहोत. आपण वारीमध्ये असेच चालत राहणार आहोत. त्यासाठी तुम्हाला रोज भेटायचं आहे आणि पाहत राहायचं तुमचा लाडका कार्यक्रम गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा.